कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ती ना स्वतःला आता डॉक्टर समजायला लागलीये। काहीतरी अघोरी उपाय करत होती आदित्यवर। ज्यावेळी तिने तो लेप लावायला घेतला ना आदित्यला, तेव्हाच माझ्या मनात शंकेचं झुरळ चुकचुकलं। झुरळ? पाल पाल असते ती। पाल पाल आणि पायाचा काय संबंध? हो म्हणजे शंकेची पाल चुकचुकती, झुरळ नाही। तेच ते। हा सगळा घोळ त्या पारूनी घातलाय ना, मी तिला बोलवून आणते। नको मॅडम, त्याची काही गरज नाही। हा, जर तुम्ही तिचं कौतुक करणार असाल तर तिला बोलवायला माझी काय हरकत नाही। ऍक्च्युअली आदित्य सरांना ताप यायला होता आणि ज्या पद्धतीने हे लागलंय ते पाहता त्यांच्या पायाला सूजही यायला हवी होती, पण हा जो लेप लावलाय त्याच्यामुळे आदित्य सरांना तापही आला नाही आणि पायाची सूजही कमी झाली। ही मुलगी पारू पारू या पारूला आयुर्वेदातील ज्ञान दिसतंय। तिनं ज्या प्रकारे उपचार केलेत ते अतिशय योग्य आहेत। शी बाई, मी ठरवते वेगळं आणि घडतं काहीतरी वेगळंच। मला वाटलं होतं आता अहिल्या वहिनींच्या शिव्या खायला मिळणार त्या पारूला आणि माझे कान तृप्त होणार, पण कसलं काय। आदित्य सरांना लेप तर लावला, काढा बी द्यायला पाहिजे होता, म्हणजे कसं आदित्य सरांना लवकर बरं वाटलं असतं। किती पाय दुखतोय त्यांचं काय माहिती, काय बी कळना झालंय। डॉक्टर आल्याशिवाय काय बी कळणार नाही। हे पेन किलर्स हे आदित्य सरांना द्या आणि जर गरज लागली तरच द्या, आणि जमलं तर हा लेप लावणं चालूच ठेवा। हा लेप लावल्यानं पेन किलर्स घ्यायची गरजच लागणार नाही। त्यांनी आदित्य सर लवकर बरे होतील। ओके ठीक आहे, येतो मी। चला मी येतो, आलो। पारूकडून तो लेप बनवून आणू का? आणते। ए थांब, काय गरज नाहीये त्या लेपची आपल्याला। ज्या मुलीने बहिणींना न सांगता विचारता या घरची नोकरी सोडली, त्या मुलीची माफी बहिणी मागणार? तिच्या समोर त्या झुकणार? नाही जमणार। आपण ना या डॉक्टरांपेक्षा चांगला डॉक्टर बोलू, आणि नाही गरज आपल्याला त्या पारूच्या लेप बीपची कशाची। हो ना वहिनी? तुम्ही मालक असाल म्हणून तुम्ही आमच्याशी कसं बी वागाल, कसं बी बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊ असं अजिबात नाही। मला सुद्धा तुमच्या भाषेत उत्तर देता येतं। हो, काही गरज नाहीये। त्या शेवटी पारूच्याच ट्रीटमेंटमुळे बरं वाटलं आणि आई ओरडल्यामुळे तीच इथे नाहीये। पारू रोज जास्वंदाचं फूल काय घेऊन येतेस तू न चुकता? त्या फुलासोबत छान गोड स्माइली घेऊन येतेस तू पारू। पारू पारू तुझी सिम्प्लिसिटी, तुझं समजून उमजून बोलणं सगळं मिस करतो यार मी। पारूला भेटलं पाहिजे लवकरात लवकर। तिची समजूत काढून तिला परत घरी आणलं पाहिजे। आय एम शुअर ती पण तिच्या देवी आईला मिस करत असणार। आताही ती याचाच विचार करते। आई आई अगं
कसलं धर्मसंकट आलंय ग माझ्यावर. माझ्या यांना आता माझी गरज आहे. इकडे त्यांना त्रास होतोय. मला तिथं जाता बी येत नाही, त्यांची सेवा बी करता येत नाही. मी काय करू? पारू 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 मी तुझ्या हात जोडते, तू तुझ्या पाया पडते, वाटलं तर पदर पसरते, पण प्लीज प्लीज माझ्या आदित्यला वाचव. त्याची अवस्था फार वाईट आहे अगं. आदित्य सरांना काय झालंय? तुम्ही गप्प काय बोला ना. आदित्य सरांना काय झालंय? मी हात जोडते, आदित्यचा जीव वाचव. हे बघा, तुम्ही असं हात वगैरे जोडू नका. मालकीन आहात तुम्ही फक्त बोला ना. आदित्य सरांना काय झालंय? नाही ग पारू, एक भक्त जसं देवाला शरण जातो ना, तशी मी शरण आली आहे तुला. प्लीज मला भीक घाल प्लीज. आदित्य मॅडम काय करते? उठा तुम्ही आधी. तुम्ही बोला ना, काय झालंय आदित्य सरांना? पारू, आदित्यचा जीव आता तूच वाचवू शकतेस. त्याची अवस्था फार वाईट आहे ग. आणि एक बायकोच आपल्या नवऱ्याचा जीव वाचवू शकते ना ग. म्हणजे त्या जाहिरातीतल्या लग्नात तो नवरा झाला होता ना तुझा. आणि आदित्य आणि प्रीतम तुझे मित्र पण आहेत ना ग चांगले. मग मैत्रीच्या नात्याने एका मित्राला वाचवशील ना ग पारू प्लीज. हे बघा, तुम्ही मला फक्त सांगा काय करायचं. मी काय मदत करू शकते तुमची? मला तुला एक रिक्वेस्ट करायची आहे पारू. तू ना वहिनींचा राग आदित्यवर काढू नको. हा दामिनी मॅडम, हो मला कुणावरच कसला बी राग नाही हो. तुम्ही फक्त बोला ना, मी काय मदत करू? तू माहितीये ते लेप की काहीतरी बनवलं होतं. लेप बनवायचं आहे? मी आता बनवते. तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे वा, मी लेप बनवून बंगल्यावर आणते. बरं. ही बंगल्यात आली तर कसं चालेल? मग काहीच उपयोग नाही. पारू 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 तू बंगल्यात नको येऊ. का नको येऊ? त्याचं काय आहे ना, वहिनींना तू ओळखतेस ना ग. मी इथं आली आहे ना, मी वहिनींना माहित नाही अगं. आणि मी इथं आलेलं त्यांना चालणार पण नाही. त्या खूप चिडलेत तुझ्यावर पारू. तू दिशाचा अपमान केलास ना, त्यांना सहनच झाला नाहीये. त्यांनी तर सांगितलंय पारूला या बंगल्याची पायरी सुद्धा चढू द्यायची नाही. हो, अशी सूचना दिली आहे सगळ्यांना त्यांनी. देवी यांनी मला बंगल्यात यायची बंदी घातली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.